आता आपण मुंबई गोवा हायवेजवळ या बाजूला तळीकाठी गाव आहे आणि ही आपली बाव नदी येते। या बाव नदीच्या परिसरामध्ये हा जो आत्ता आपण पाहिलात की मुंबई गोवा हायवे बांधण्यात आलेला आहे, या नदीची असणारी त्यावेळची रुंदी साधारण मी पाहिलेली होती ती 30 ते 40 मीटर होती। परंतु आणि हा 30-40 मीटर रुंदीमध्ये आपण जो हा भाग बघत आहात की याच्यामध्ये या नदीपात्रात उगवलेली झाडं जी आज आपल्याला 40 ते 50 फूट उंच झालेली दिसत आहेत, तर हा हायवे पूर्णपणे नदीमध्ये येतोय हे अधिकाऱ्यांना कळवूनही याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं। आणि आज नदीची पात्राची अवस्था अशी झाली आहे जी आपण इथे खालवर पाहू शकता। जी नदी 30 ते 40 मीटर रुंदीची होती, म्हणजे साधारण 100 फुटाची होती, त्या नदीमध्ये आज आपल्याला 10 मीटर ही रुंदी शिल्लक राहिलेली नाही आणि हा हायवे पूर्णपणे नदीत आला आहे। उद्या याचे गंभीर परिणाम हे संपूर्ण आपल्याला भोगावे लागणार आहेत, कारण ज्यावेळी अतिवृष्टी होईल त्या अतिवृष्टीनंतर येणारं वाहणारं संपूर्ण या पाणलोट क्षेत्रातील पाणी हे पाणी या नदीतून वाहून जाऊ शकणार नाही आहे। आणि ही जी झाडं दिसत आहेत, ती झाडं आणि हायवेने केलेला भराव, या बाजूला कोणतेही रिटेन नाही, हे सर्व वाहून जाणार आहे। म्हणजे आपण नदीवर लोकांनी अतिक्रमण करतायत इथपर्यंत आपण मान्य करतो, पण प्रशासन आणि शासन हे विकासाच्या नावाखाली किती अतिक्रमण करत आहे आणि आपणा सर्वांना विनाशाकडे नेत आहे, याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे।